धन्यवाद गावंडे साहेब. अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे आणि तो बाबा स्पष्ट आहे. बाबासाहेबांचं नाव घेणाऱ्या लोकांना किंवा आंदोलन करणाऱ्या लोकांना हे स्पष्ट आहे की काय केलं पाहिजे. त्यांची मानवतावादी मूल्य आहे, त्याची जोपासना करायची आहे आणि सर्वांना एका स्तरावर पण आणायचं आहे. तुम्ही बेगमपुऱ्याचं पण उदाहरण दिलेलं आहे. आम्ही इंडस सिव्हिलायझेशनकडे गेलो तर इंडस सिव्हिलायझेशन मध्ये आम्हाला दिसतंय तिथं शांततामय सहजीवन आहे. आणि हे शांततामय सहजीवन का आहे, तर तिथं या सर्व मानवी मूल्यांचा उद्घोष आहे. या मानवी मूल्यांची योग्य पद्धतीनं जोपासना झालेली आहे आणि त्या ठिकाणी कोणताही माणूस, एक माणूस दुसऱ्या माणसाकडे म्हणजे ज्याला काय म्हणू आपण की अपमानित नजरेनं पाहत नाही किंवा त्याला तुच्छतेनं लेखत नाही. एक माणूस दुसऱ्या माणसाकडे एक माणसासारखा बघतो आणि तो माणसासारखा, एक माणूस दुसऱ्या माणसाशी माणसासारखा व्यवहार करतो. हे हे जे आम्हाला इंडस सिव्हिलायझेशन मध्ये बघायला मिळतं. सेम गोष्ट नंतर तिथून पुढे म्हणजे इंडस सिव्हिलायझेशनच्या पतनानंतर जे काही म्हणजे विदेशी आर्य ब्राह्मणांनी जे काही आक्रमण केलं आणि ती पूर्ण इंडस सिव्हिलायझेशन पूर्णपणे त्यांनी ध्वस्त करून टाकली आणि मग त्याच्या जागेवर त्यांनी इथं पूर्ण चातुर्वर्ण व्यवस्था जी आहे ती प्रस्थापित करण्याचे पूर्ण प्रयत्न केले. अर्थात त्याला त्यावेळेस चार्वाकांनी मोठ्या प्रमाणामध्ये जबरदस्त अशी टक्कर दिली. मग आणि चार्वाकांच्याच त्या परंपरेमधून नंतर जेव्हा साधारणतः इसवी सन पूर्व 500 च्या दरम्यान जेव्हा म्हणजे तथागत बुद्धांचा जन्म झाला, तथागत बुद्धांचा जेव्हा उदय झाला, तर त्यानंतर तथागत बुद्धांनी सुद्धा एक क्रांतिकारी आंदोलन करून हे जे चातुर्वर्ण्याची सिस्टीम आहे किंवा जाती व्यवस्था जी आहे, जाती व्यवस्था त्यावेळेस नाही आहे, त्यावेळेस चातुर्वर्ण व्यवस्था आहे. आणि चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये जे इंडस सिव्हिलायझेशनचे निर्माते लोक आहेत, म्हणजे ज्यांना आम्ही आज मूलनिवासी म्हणतो, हे जे सर्वच्या सर्व मूलनिवासी लोक आहेत, तर हे मूलनिवासी लोक त्या काळामध्ये शूद्र या संज्ञेखाली जगत आहेत असं आपल्याला दिसतंय. आणि ते शूद्र असल्यामुळं त्यांना केवळ आणि केवळ सेवा करणे एवढंच एक काम दिलेलं आहे. त्यांना सेवा करण्याचाच म्हणजे अधिकार म्हटल्यापेक्षा सेवा करण्याची जबाबदारी आहे, अधिकार काहीच नाहीये. आणि त्यातून म्हणजे त्यांच्याकडून मग म्हणजे शस्त्र धारण करण्यापासून तर सगळे अधिकार, शस्त्र धारण करण्याचा, विद्यार्जन करण्याचा, संपत्ती ठेवण्याचा, असे सगळे अधिकार त्यांचे नाकारलेले आहेत. आणि बुद्धानं हे सर्व अधिकार पुन्हा एकदा मिळवून दिलेले आहेत. बुद्धाच्या नंतर सम्राट अशोकांनी या क्रांतीला मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आपल्या काळामध्ये त्यांनी, सम्राट अशोकांनी म्हणजे जेव्हा त्यांनी कलिंगाच्या युद्धानंतर म्हणजे बुद्ध धम्माचा जेव्हा स्वीकार केला, त्यानंतर त्यांनी राज्य न सोडता राज्यावरच बसून त्यांनी एक म्हणजे कोणत्याही प्रकारचं युद्ध न करता त्यांनी त्यांचा साम्राज्य विस्तार केलेला आहे. आणि हा साम्राज्य विस्तार करत असताना त्यांनी बुद्धाच्या विचाराची, विशेष करून मी असं म्हणेल की बुद्धानं जे काही मानवी मूल्यांचा जो काही उद्घोष केलेला होता किंवा इंडस सिव्हिलायझेशनच्या ज्या मानवी मूल्यांचा उद्घोष बुद्धाच्या द्वारे झालेला होता, तर हीच मानवी मूल्य जी आहे, या मानवी मूल्यांची पेरणी खूप चांगल्या पद्धतीनं, मी असं म्हणेल की सम्राट अशोक हे पहिले म्हणजे संविधान करते असंही म्हणायला मी मागं पुढं पाहणार नाही. कारण त्या काळात त्यांनी या सगळ्याच्या सगळ्या सूचना ज्या आहेत, एका राजानं म्हणजे किती काळजी घेतलेली आहे प्रजेची हे आपल्याला दिसून येतं. आणि त्यातून त्यांनी लोक कल्याणकारी राज्य घडवलेलं आहे. त्यातून त्यांनी बुद्धाच्या विचाराच्या आधारावर त्यांनी ते राज्य चालवलं. ते राज्य चालवत असताना त्यांनी प्रजेला वेळोवेळी सूचना दिल्या. त्या त्यांनी शिल्पावर म्हणजे त्यांनी त्याला काय म्हणतो, दगडावर त्यांनी कोरून ठेवल्या. जे शिलालेख त्यांनी जे काही निर्माण करून ठेवले, त्या शिलालेखातून आम्हाला बरीचशी म्हणजे खरं म्हणजे बुद्धाचा खरा परिचय आम्हाला सम्राट अशोकाच्या या कार्यामुळे झालेला आहे. आणि मग सम्राट अशोकांनी जे काही काम केलेलं आहे, तर त्या कामाचाही परिणाम आणि बुद्धानं केलेल्या कामाचा परिणाम आम्हाला असं दिसतंय की या कामाचा परिणाम साधारणतः आम्हाला म्हणजे इसवी सन पूर्व 185च्या दरम्यानापर्यंत दिसतो. म्हणजे साधारणतः 500 वर्ष जो आहे तो त्याचा प्रभाव आपल्या देशावर आहे. आणि एक कल्याणकारी जे काही संपूर्ण हे आहे ते निर्माण झालेलं आहे, हे आम्हाला दिसून येतं. आणि पुढे नंतर मग जसं चव्हाण सरांनी उल्लेख केला की पुष्यमित्र शृंगानं
जेव्हा प्रतिक्रांती केली, त्यांनी जेव्हा बृहद्रथाची हत्या केली, सम्राट बृहद्रथाची हत्या केल्यानंतर त्यांनी ब्राह्मण राज्याची घोषणा केली आणि मग तिथून पुढे आम्ही विभागत गेलेलो आहोत. मग आमच्यात 3 गट पडले. जंगलात गेले त्यांना आज आम्ही आदिवासी म्हणतो. जे गावातच राहिले त्यांना आज आम्ही ओबीसी म्हणतो. म्हणजे शूद्र, ते शूद्र म्हणून राहिले. आणि जे जंगलातून नंतर परत परत आलेत, काही काही कालांतरानं, जे काही कालांतरानं लढता लढता जे काही गावकुसा बाहेर शरण गेले, त्यांना गावकुसा बाहेर जागा देण्यात आली, तर ते लोक आज अस्पृश्य या नावानं गणले जातात. त्यातला आणखीन एक चौथाही प्रकार आहे की जे लोक नंतर भटकत राहिलेत, त्यांनी म्हणजे त्यांना त्यांना ना गाव होतं, ना गावाची कूस होती, ना जंगल होतं. ते लोक सातत्यानं भटकत होते. अशा भटक्या लोकांचा पण एक वेगळा समाज, एक समूह जो आहे या देशामध्ये निर्माण झालेला आहे. अशा एकूणच 3-4 गटांमध्ये नंतर हा शूद्र वर्ग विभागला गेला आणि या 3-4 गटातच विभागून थांबला नाही. तर नंतर पुढे असं दिसतंय आम्हाला की त्यांचे जे काही व्यवसाय होते, म्हणजे कोणी कुंभार होतं, कोणी सुतार होतं, कोणी लोहार होतं, म्हणजे कोणी हे वेगळी वेगळी जे काही व्यवसाय करणारे लोक होते, या सगळ्या लोकांचे व्यवसाय जातीमध्ये बंदिस्त झालेत. आणि जातीमध्ये बंदिस्त झाल्यामुळं नंतर या व्यवसायाच्या जेव्हा जाती झाल्यात, तेव्हा म्हणजे बुद्धानं सांगून ठेवलं होतं की माणसामध्ये जाती नसतात. जाती या फक्त पशु पक्षी आणि वनस्पतीमध्ये असतात. माणसांमध्ये जाती नसतात, माणसांमध्ये व्यवसाय असतात. आणि म्हणूनच आजही जेव्हा आपण इंग्रजीमध्ये जातीला कास्ट म्हणतो, तर ऍक्च्युली ते चुकीचं आहे. कारण ते कास्ट म्हणजे व्यवसाय आहे. कास्ट कास्टला आपण जाती म्हणतो इकडे ऍक्च्युली. तर कास्ट, जेव्हा आपण कास्ट सर्टिफिकेट घेतो तेव्हा व्यवसायाचं प्रमाणपत्र घेत असतो. म्हणजे आपल्या पूर्वजांनी जे व्यवसाय केले त्या व्यवसायावर आधारित ती आपली आयडेंटिटी आहे. तर या सगळ्या लोकांना म्हणजे अशा नंतर या देशामध्ये म्हणजे 6,743 जाती निर्माण झाल्या, म्हणजे या सगळ्या वेगळ्या वेगळ्या गटांमध्ये. आणि या 6,743 जाती नंतर जेव्हा 7व्या शतकापर्यंत, इसवी सनाच्या 7व्या शतकापर्यंत ज्या निर्माण झाल्यात, नंतर मग इस्लाम आणि त्यावेळेसच मनुस्मृतीची पण निर्मिती झाली. आणि मनुस्मृतीनं तर नंतर जे पुरुष सूक्तामध्ये, ऋग्वेदामध्ये जे पुरुष सूक्तामध्ये जे काही बंधनं टाकलेली होती शूद्रांसाठी, त्याच्याही पेक्षा कडक बंधनं त्याच्या पुढे जाऊन नंतर मनुस्मृतीनं टाकली. म्हणजे वेद ऐकाल तर शिस कानात ओतू, वेद वाचाल तर जीभ कापून टाकू, वेद बघाल तर डोळे फोडून टाकू, अशा पद्धतीच्या शिक्षा आम्हाला दिसून येतात मनुस्मृतीच्या याच्यामधून. आणि ही जी दहशत आहे, या स्मृतीची जी काही दहशत आहे, ही म्हणजे लोकांना मनुस्मृती माहीत नाही आहे, पण मनुस्मृतीचे हे सगळे नियम माहीत आहेत, मनुस्मृतीच्या या सगळ्या शिक्षा माहिती आहेत. आणि याच्यापासून सगळ्यांमध्ये ती दहशत पण आहे, या सगळ्या जाती व्यवस्थेच्या याच्यामध्ये. बरं, नुसतं जाती व्यवस्था निर्माण झाली असं नाही, तर ती जाती व्यवस्था क्रमिक अशी निर्माण झाली. म्हणजे क्रमिक विषमता त्या जाती व्यवस्थेमध्ये निर्माण झाली. आणि त्यामध्ये काय झालं की एक जात दुसऱ्या जातीला म्हणजे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आणि कनिष्ठ समजायला लागली. त्यामुळं म्हणजे 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 कुणबी कुणबी हा सोनारापेक्षा ग्रेट, किंवा मग मराठा हा कुणब्यापेक्षा स्वतःला ग्रेट समजतो. तर इकडे म्हणजे कुणबी हा स्वतःला माळ्यापेक्षा ग्रेट समजतो. माळी हा स्वतःला तिकडे कुंभारापेक्षा, सुतारापेक्षा ग्रेट समजतो. सुतार आणि कुंभार तिकडे आपल्या धोब्यापेक्षा स्वतःला ग्रेट समजतात. धोबी आपला तिकडे नाव्यापेक्षा स्वतःला ग्रेट समजतो. नावी तिकडे त्या महारमांग ढोर चांभारांपेक्षा आपल्या स्वतःला ग्रेट समजतो. आणि तिकडे महारमांग ढोर चांभारांमध्ये म्हणजे जे अस्पृश्य जाती आहेत त्यांच्यामध्ये तेच आहेत. महार स्वतःला ग्रेट समजतो, तर तिकडे चांभार स्वतःला ग्रेट समजतो. अशा पद्धतीनं ही जी क्रमिक विषमता निर्माण झाली, या क्रमिक विषमतेमुळं एकूणच समाज अशा कितीतरी हजारो तुकड्यांमध्ये विभागल्या गेल्या की ज्याच्यावर बाबासाहेबांनी भाष्य करताना असं म्हटलं की या देशामधली ही जाती व्यवस्था एवढी निगरगट्ट आहे की या देशातली प्रत्येक जात ही एक स्वतंत्र राष्ट्र आहे. म्हणजे एका राष्ट्रानं दुसऱ्या राष्ट्राशी जसा संवाद करावा, किंवा एका राष्ट्रानं दुसऱ्या राष्ट्राशी जसं संपर्क साधावा, किंवा ज्या पद्धतीनं वर्तन करावं त्या पद्धतीनं या जाती आपापसामध्ये वर्तन करतात. म्हणजे एवढ्या या जाती पूर्णपणे बंदिस्त झाल्यात. आणि मग यांना तोडण्यासाठी मग अनेक प्रयत्न, मग चक्रधर स्वामी आले, बसवेश्वर आले, त्यानंतर वारकरी संप्रदाय म्हणजे वारकरी पंथामधूनही नामदेवांपासून तर तिकडे इकडे तुकारामांपर्यंत तुम्हाला ही सगळी प्रबोधनाची परंपरा दिसते. आणि मगाशी तुम्ही रहिदासांचं नाव घेतलं, तर रहिदास आहेत, तिकडे कबीरजी आहेत, आणि असे हे सगळे संत, ही संत परंपरा. त्यानंतर मध्ययुगीन भारतामध्ये तिकडे शिवाजी महाराज येतात आणि शिवाजी महाराजांनी तिकडे सम्राट अशोकाचा कित्ता गिरवत कल्याणकारी राज्य निर्माण केलेला आहे. पण हे कल्याणकारी राज्य निर्माण करत असताना त्यांनी ते केलं, परंतु शेवटी ब्राह्मणांनी त्याही गोष्टीला काटशह दिला. कारण काय, तर ही जाती व्यवस्था. आणि या जाती व्यवस्थेमुळे त्यांना ते शक्य झालं नाही. पुढे नंतर मग राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंनी
शिवाजी महाराजांची स्मृती जागवत पुन्हा म्हणजे या सर्व कामाला हात घातला आणि मग त्यांनी एकमय लोक अशी संकल्पना मांडली, नवीन नेशनची संकल्पना मांडली. ती मांडून नंतर पुढे म्हणजे त्या या संकल्पनेला मांडल्यानंतर गुलामगिरी ही पुस्तक लिहिलं त्यांनी. या सगळ्या जाती व्यवस्थेचं व्यवच्छेदक जे काही लक्षण आहे ते मांडून त्याच्यावर मोठा प्रहार केला आणि त्यातून मग त्यांनी बऱ्याच गोष्टी सुचवल्या, शेतकऱ्याच्या आसूडच्या माध्यमातून, इशाराच्या माध्यमातून, सार्वजनिक सत्यधर्माच्या माध्यमातून हे सगळं त्यांनी सुचवलं. पण हे सगळं सुचवल्यानंतर आपल्याला असं दिसतंय की म्हणजे हे सगळं सुचवल्यानंतर मग तुम्हाला आमचे राजर्षी शाहू महाराज भेटतात आणि मग राजर्षी शाहू महाराजांनी फुले जे जे बोलले त्या सर्व गोष्टीचे कायदे केले, नियम केले आणि त्या पद्धतीनं त्यांनी सामाजिक लोकतंत्राची मुहूर्तमेढ आपल्या कोल्हापुरामध्ये रोवली. त्याच कारणामुळं म्हणजे कारण खऱ्या अर्थानं लोक कल्याणकारी राज्य कशाला म्हणतात, इम्प्लिमेंटेशन कशाला म्हणतात, म्हणजे शाहूंच्या काळामध्ये काही कोणतं संविधान नव्हतं, कोणी काही मार्गदर्शक तत्व असं सांगणारं नव्हतं, त्यांनी काही स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय मूल्यांचा उद्घोष करणारा आंदोलन काही त्या काळामध्ये नव्हतं. त्या काळामध्ये सत्यशोधक समाजाचं जे काही आंदोलन होऊन गेलेलं होतं आणि म्हणजे त्या आंदोलनाला बराचसा सेटबॅक ब्राह्मणांनी आणि इकडे काँग्रेसने लावलेला असल्यामुळं त्यावेळेस म्हणजे हे सर्वच्या सर्व जे काही आहे ते लुप्त झालेलं असताना अशा काळामध्ये शाहू महाराजांना जे काही जाणवलं वेदोक्त प्रकरणातून त्यांचा जो काही अपमान झाला आणि त्यांना ज्या काही गोष्टी पदोपदी जाणवल्या त्यांचाही जो काही अपमान जाणवला, तिकडे शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून राज्याभिषेक जसा नाकारला तसं इथं म्हणजे पंचगंगेवरचं जे स्नान आणि ते वेदोक्त स्नान जेव्हा नाकारलं, वेदोक्त मंत्र जेव्हा नाकारले त्यावेळेस शाहू महाराजांना या गोष्टी लक्षात आल्या आणि मग बाकी प्रजेचं काय हे असेल म्हणजे त्यांचे काय हाल असतील याची त्यांनी कल्पना केली आणि त्यातून मग त्यांनी स्वतः कल्याणकारी राज्यांची म्हणजे शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून आणि राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंनी जे काही म्हणजे सुचवलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सुचवलेल्या गोष्टी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून घेऊन त्यांनी त्या पद्धतीनं ते मार्गक्रमण केलेलं आहे आणि पुढे त्यांनी हीच गोष्ट जेव्हा बाबासाहेबांमधला स्पार्क त्यांना दिसला तेव्हा त्यांनी बाबासाहेबांना भरीव अशी मदत केली आणि आपल्या राज्यामध्ये त्यांनी 1902ला 50% आरक्षणाचा आदेश काढला आणि जवळपास त्याची 95% अंमलबजावणी केली. म्हणजे 95% जागांवर त्यांनी त्या काळामध्ये या शूद्रातिशूद्र आणि आदिवासी लोकांना स्थान दिलेलं आहे शासन प्रशासनामध्ये. आणि मग त्यामुळं अवघ्या साधारणतः 1897 ते 1922 म्हणजे 22 आणि ते 3 असं 25 वर्षाचं त्यांचं राज्य. पण या 25 वर्षामध्ये त्यांनी जो कायापालट कोल्हापूर राज्याचा करून दाखवलेला आहे मूलभूत अशा योजना राबवून, ते आम्हाला असं दिसतंय की जेव्हा संविधान लागू होतं 1950ला याच भावनेनं जेव्हा संविधान लागू होतं याच भावनेनं संविधान लिहिलं जातं, परंतु त्यानंतर संविधानामध्ये या सगळ्या गोष्टीचा म्हणजे जाती व्यवस्था, अस्पृश्यता या सर्व काही आणि ज्या काही वाईट चालीरीती परंपरा आहेत या सगळ्या गोष्टीला फाटा देऊन विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारून संविधान लिहिलं जातंय. मार्गदर्शक तत्वाचा उद्घोष त्याच्यामध्ये होतो, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय मूल्यांचा उद्घोष होतो. पण तरीही बाबासाहेबांनी जे एक भाकीत करून ठेवलेलं होतं की संविधान कितीही चांगलं असलं तरीही संविधान राबवणारे हात जर चुकीचे असतील तर ते चांगलं संविधानही वाया जाईल आणि संविधान कितीही वाईट असलं पण संविधान राबवणारे हात जर चांगले असले तर त्या वाईट संविधानालाही ते चांगला आकार देतील आणि वाईट संविधान म्हणजे त्या संविधानामध्ये काही त्रुट्या असतील तर त्या त्रुट्या दूर करून ते आपलं राष्ट्र उभारणीचं आणि समाज उभारणीचं काम करतील. हा विश्वास आणि हे भाकीत जे आहे हा इशारा जो आहे तो बाबासाहेबांनी देऊन ठेवला होता आणि हेही सांगितलं होतं की जर उद्या आम्ही हे घडवू शकलो नाही तर त्यासाठी संविधान जबाबदार असणार नाही तर संविधानाला राबवणारे हात जबाबदार असतील. आणि म्हणूनच गेल्या 70 वर्षामध्ये म्हणजे संविधान ज्यांच्या हातामध्ये आहे, संविधान राबवण्याचा अधिकार ज्यांच्या हातामध्ये आहे, संविधान राबवण्याचा अधिकार घेणारे जे सत्ताधारी आहेत तर त्या सत्ताधाऱ्यांची मनापासून कारण त्यांचे जे विशेष अधिकार संविधानाने नष्ट केले. त्यांना जो समानतेचा अधिकार दिला त्यांना समानतेचा अधिकार नको आहे, त्यांना त्यांचा मानव अधिकार नको आहे, त्यांना त्यांचं विशेष वर्चस्व पाहिजे, त्यांना त्यांचं विशेष अधिकार त्यांना परत पाहिजे आणि त्यांना पुन्हा एकदा शोषणाची जी व्यवस्था आहे ती त्यांना निर्माण करायची आहे. आणि त्यामुळं त्यांनी या देशातली जाती व्यवस्था जी संविधानानं त्यांना नष्ट करायला सांगितलेली आहे ती त्यांनी नष्ट होऊ दिली नाही आणि म्हणून ती क्रमिक जातीची विषमता आणि त्यासाठी त्यांनी जाती आजही ते भांडणं लावतायत, आजही धर्माधर्मामध्ये भांडणं लावतायत आणि ही जी सांप्रदायिकता
आणि जातीभेद आणि जातीभेदावर आधारित असलेलं जे काही राजकारण आहे, तर हे जे राजकारण आज ते खेळतायत, तर त्यांना मनापासून हा समाज निर्माण होऊ द्या. त्याच्याकडे साधन संसाधनं सगळी आहेत आणि ते सगळ्या साधन संसाधनांचा त्याचा वापर करतात आणि या देशामधल्या लोकांच्या मनभेदाला ते कधीच संपवू देत नाहीत, कधीच त्याला संपू देत नाहीत. आणि त्यामुळं आज म्हणजे संविधान लागू होऊन 70 वर्ष 73 वर्ष होत आली, म्हणजे 72 वर्ष झालेली आहेत. परंतु तरीही आम्हाला म्हणावा तसा समाज घडवता आला नाही, किंवा जे अपेक्षित असलेली म्हणजे अपेक्षित असलेलं जे काही राष्ट्र आहे, भारत नावाचं जे काही राष्ट्र आम्हाला निर्माण करायचं होतं, ते राष्ट्र आम्हाला निर्माण करता आलं नाही. हे जे आहे तर याचं कारण आहे की संविधान राबवणारे हात चुकीचे आहेत आणि हो. त्यामुळं संविधान राबवणारे हात बदलणं गरजेचं आहे. आणि ते जोपर्यंत हात आम्ही बदलणार नाही, कारण मुळावर गाव घालावं लागेल आणि त्यासाठी आम्हाला आमची जाती व्यवस्था जी आहे त्या जाती व्यवस्थेला विसरून आज आम्हाला एक व्हावं लागेल. त्यासाठी फुले म्हणतात तसं 1758 जातीचं कडबोळं मिळून एकमय लोक होत नाही, म्हणजे नेशन होऊ शकत नाही. मग हे कडबोळं जर आम्हाला मोडकळीस आणायचं असेल तर त्यासाठी समाज निर्मितीचं सूत्र विकसित करावं लागेल. ते गेल्या 40 वर्षात बामसेपनं निर्माण केलेलं आहे. पहिल्यांदा त्यांनी बहुजनवादाची संकल्पना पुढे आणली आणि नंतर मग त्यांनी मूलनिवासी बहुजनवादाची संकल्पना पुढे आणली. ऍक्च्युली मूलनिवासी बहुजनवादाची जी संकल्पना आहे हे समाज निर्मितीचं सूत्र आहे आणि ही हो. समाज निर्मितीचं जे सूत्र आहे हे सूत्र जोपर्यंत आपण अवलंबणार नाही तोपर्यंत आपल्याला आपलं राष्ट्र म्हणजे अपेक्षित राष्ट्र अपेक्षित समाज असा घडवता येणार नाही. आणि आज आपल्या समोरची जी आव्हानं आहे ती हीच आहे की बाबासाहेबांचं आम्ही मिशन तर समजतो, आम्हाला बाबासाहेबांचं मिशन तर समजतंय, बाबासाहेबांचा उद्देश समजतोय, बाबासाहेबांचा विचार कळतोय आम्हाला. पण म्हणजे एक आपली एक जुनी म्हण आहे, कळतं पण वळत नाही. आणि आम्हाला ते वळत नाही हा आमचा प्रॉब्लेम आहे. म्हणून आम्ही म्हणजे म्हणजे आम्ही आज भारतीय लोकांनी भारतात मध्ये असलेल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी या गोष्टीला म्हणजे ज्यांना ज्यांना हे कळलेलं आहे त्यांनी हे वळवून घेतलं पाहिजे. आणि स्वतःमध्ये जोपर्यंत ते वळवणार नाही तोपर्यंत संविधानाचा उद्देश काही साध्य होणार नाही किंवा बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारतही कधी निर्माण होणार नाही, फुले शाहू आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत कधी निर्माण होणार नाही. आव्हानं जी आहेत ती ही आहेत की आज म्हणजे बाबासाहेबांना म्हणजे बाबासाहेब कोणाला समजत नाही, बाबासाहेबांचा विचार कोणाला ठाऊक नाही, अशातला भाग नाही आहे. आता तो वळत नाही, आम्ही प्रामाणिकपणानं त्याचा अवलंब करत नाही. प्रामाणिकपणानं अवलंब करण्याचं जे काही धाडस आहे ते धाडस आज बहुतांशी समाजामध्ये जे आहे तर ते यायला पाहिजे. खरं म्हणजे आम्ही क्रांतीप्रवण परिस्थिती एकीकडे निर्माण करून ठेवलेली आहे, क्रांतीप्रवण परिस्थिती निर्माण झालेली आहे. समाजाच्या सूत्रानुसार म्हणजे मूलनिवासी बहुजन समाजाच्या सूत्रानुसार सामाजिक ध्रुवीकरणाकडे आमची वाटचालही चालू आहे. परंतु ती वाटचाल रोखण्याचे प्रयत्नही तेवढेच वेगानं चालू आहेत. आणि त्यामुळंच त्यांच्यावर जो काही धार्मिक पगडा आहे, त्यांच्यावर जो काही जातीयवादी पगडा आहे, हा पगडा कसा दूर करता येईल त्यासाठी आम्हाला काउंटर ऍक्शन काय घेता येतील याच्यावर हो. विचार करण्याची गरज आहे. आणि आमचे जे विस्कळीत प्रयत्न चालू आहेत त्या म्हणजे विस्कळीत प्रयत्न हे सुद्धा आमच्यासाठी आव्हान आहे. आणि त्यामुळे या विस्कळीत प्रयत्नांना एकत्र केल्याशिवाय, त्याचं केंद्रीकरण केल्याशिवाय, त्याचं ध्रुवीकरण केल्याशिवाय म्हणजे विस्कळीत प्रयत्नांचं ध्रुवीकरण करावं लागेल. आणि दुसरीकडे जाती व्यवस्थेमध्ये विभाजित असलेल्या या समाज व्यवस्थेचंही ध्रुवीकरण करावं लागेल. तेव्हाच आम्ही व्यवस्था परिवर्तन करू शकू. आणि व्यवस्था परिवर्तन जेव्हा आम्ही करू शकू तेव्हाच आम्ही आमच्या समाजाला एक करू शकू. समाज जेव्हा एक होईल तेव्हाच खऱ्या अर्थानं राष्ट्र निर्माण होईल. आणि मग ही आव्हानं जी आहेत तर ही आव्हानं संपुष्टात आणण्यासाठी आज म्हणजे कधी नव्हे एवढं म्हणजे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची, खास करून बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवतावादी विचारांची आज आत्यंतिक गरज आहे. या विचारांची पेरणी आम्हाला जेवढ्या तीव्रतेनं करता येईल तेवढ्या तीव्रतेनं आम्ही केली पाहिजे, तेव्हाच आम्ही पुढे जाऊ शकू.